आज या आसमानी संकटातून गेली एक महिना झालं की सर्वदूर महाराष्ट्रावर नव्हे तर देशावर देखील आसमानी संकट आलेलं आहे. आणि या आसमानी संकटाचा कहर इतका आहे की तो त्या ठिकाणी मनुष्याच्या व्यवस्थेच्या पलीकडे जाऊन त्या ठिकाणी व्यवस्थासुद्धा कमी पडायला लागलेली आहेत. परंतु ठीक आहे, आसमानी संकटाला त्या ठिकाणी कोणी काही करू शकत नाही, ते नैसर्गिक आहे. परंतु या पंढरपूरमध्ये सेंट्रल नाका ज्ञानेश्वर नगर या ठिकाणी मध्यवर्ती ठिकाणी पंढरपुरामध्ये पाणी वाहून जाण्यासाठी भुयारी गटार योजना केलेल्या आहेत आणि सर्वत्र त्या ठिकाणी निचरा होऊ शकतो. परंतु या ज्ञानेश्वर नगर आणि सेंट्रल नाक्यामध्ये कैकाडी महाराज मठ, कुंभार गल्ली, सरगम चौक, झोपडपट्टी असेल, बसस्टँड असेल, या ठिकाणी बहादुले चौक असेल, या सर्व ठिकाणी मध्यवर्ती ठिकाणी हा खड्डा झालेला आहे आणि या ठिकाणी गटारीचं जी काही व्यवस्थापन झालेलं आहे त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं झालेलं आहे. आणि ह्या ठिकाणचा ठेकेदार आणि या ठिकाणचे जे काही अधिकारी आहेत नगरपालिकेचे, हे सर्वस्वी या परिस्थितीला जबाबदार आहेत. आज गेली ह्या पावसाळ्यामध्ये 4थी वेळ ह्या भागामध्ये पाणी साठायची आणि जवळपास सर्व गटारीचं पाणी जे आहे ते नागरिकांच्या घरामध्ये गेलेलं आहे. ठेकेदार कोणतरी सचिन कुसूरकर आहे, परंतु पावसाळ्याची परिस्थिती पहिल्या वेळेस पाणी आल्यानंतर ही परिस्थिती लक्षात यायला पाहिजे होती. त्याला योग्य पद्धतीनं डायव्हर्शन दिलं असतं तर चप्पल लाईनच्या मार्गे त्या ठिकाणी हे पाणी आपोआप नैसर्गिकरित्या जाऊ शकत होतं, त्याचा निचरा होऊ शकत होता. परंतु एवढी परिस्थिती असतानासुद्धा याच्याकडे प्रशासन गांभीर्यानं घेत नाही. आत्ता मी शिवमहोदयांना फोन लावलेला आहे. जर प्रशासन जर का याच्याकडे म्हणजे नगरपालिका प्रशासन जर दुर्लक्ष करत असेल तर आमचे सर्व शिवसैनिक आहेत, आमचे शहर प्रमुख मुन्ना भोसले आणि त्यांचे सर्व सहकारी आहेत, हे सातत्यानं त्या ठिकाणी इथल्या लोकांना दिलासा देत आहेत, त्यांना सहकार्य करत आहेत, त्यांना लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूचा देखील त्या ठिकाणी पुरवठा त्या ठिकाणी करतील आता एक थोड्या वेळामध्ये. आता इथली परिस्थिती जी आहे ती इथली परिस्थिती नक्कीच ठेकेदाराची जबाबदारी आपल्याला त्या ठिकाणी प्रथमदर्शना दिसते. परंतु याच्यावरती अधिक चांगल्या पद्धतीनं शिव आपल्याला बोलतील. तर आपण शिव येऊन तुमचा जो प्रश्न आहे तोच माझा प्रश्न आहे की नक्कीच